हा व्हिडिओचा आजचा उद्देश आहे हे पहा, आज आपण लाल मातीच्या शेतावर आलेलो आहोत। हे पहा, ही इथं वखरणी झाली वाटते मला। हे पहा, वखरणी नाही पेरणी झाली आहे। हे पहा, इथं दिसते तुम्हाला 1x 2x आणि 4x हे आहे काटशिवरीचं झाड। तर चला, आपलं पेरायचं राहिलं आहे, अजून लेवल चेक करायला आलो होतो मी इकडे। हे पहा, अजूनच झाड आहे आपलं इथं, आणि हे कशाचं आहे सादुडा। तर चला वळूया। तर हे पहा, इथं कशाचे तरी पाय दिसतात विल्ड ॲनिमलचे। विल्ड म्हणजे जंगलातला प्राणी। तर चला, हे जे हे आपलं वावर पेरायचं राहिले, आणि इकडं पण हे आपलं वावर तुम्हाला दाखवूया आपण। तर चला, आज पाहिले असता मी हितभर ओल आहे, ही एक हित ओल आहे जमिनीत सध्या लाल मातीवर, म्हणजे चांगली योग्य ओल आहे पेरण्यासाठी। पण ह्या लाल मातीत थोडं थांबूया आपण, एक पाणी पडू देऊया। त्याच्या आधी हे पहा, इकडं पण आपलं शेत आहे। हे पहा, हे असं दिसतंय, हे इकडं आहे, इकडं झाड आहे, बेड्याचं झाड, लिंबाचं झाड वाढलं आहे। हे पहा, हां, आणि हे इकडं आहे इथपर्यंत बोरीपर्यंत। चला 1x 2x आणि चला, तर चला आता वळूया घराकडे। नाही, आपलं आता दुसरं काय, आपलं या व्लॉगमध्ये दुसरं काय एम आहे, तर आपलं बरेचसे एम होते। आज एक एम कंप्लीट केला आपण। याची पाहिली किती ओल आहे, हे बघा, इथं एक स्टोन आलेला आहे, वखरावून पडलेला असं हा, कारण इकडं असा स्टोन आढळत नाही, इकडं लाल मातीचाच दगड आढळतो। तर चला वळूया आपल्या मेन उद्देशाकडे। तर आपल्याला तिथं 1x 2x आणि 4x तुम्हाला जे विहीर दिसती समोर, तिथे जाणे आहे आपल्याला। पाणी पाहायचं आहे आपल्याला किती आहे। सकाळी मी पाणी पाहिलं नाही, आता पाहूया। तर आपल्याला कमीत कमी 10 मिनिटाचा व्हिडिओ बनेन हा। तर चला वळूया व्हिडिओकडे, आणि हा व्हिडिओ आपल्याला अपलोड करणे आहे रात्री, कारण आज सकाळी काही बॅलन्स नाही आपल्याकडे। तर चला, तर ह्या इथं एक भेंडीचा प्लॉट लावणार आहे आपले जे काका आहे, नंदा काका। हे पहा, त्यांनी भेंडीच्या प्लॉटचं व्यवस्थापन करून ठेवलेलं आहे। तर चला व्हिडिओकडे वळूया। त्यांनी जाळी पण लावलेली आहे, हे पहा, आणि त्यांचा चारा पण इथं आहे, ओला झाला असेल तो आता बरेचसे दिवस। तर चला, हे उत्तम बाबाचं शेत। हे पहा, याच्यात मस्त म्हणजे बऱ्याच मात्रामध्ये तण निघला आहे। हे पहा, याला म्हणतात अजन। हे सगळ्यात उंच झाड आहे आमच्या एरियामधले। इकडं पण आहे एक, हा समोरचा। तर चला, बरीचशी बायोडायव्हर्सिटी आहे, म्हणजे जैवविविधता आहे इकडे। तर चला, तर आज आपण लाल मातीहून चालता चालता, हे पहा चप्पल कशी भरली आपली। तर चला वळूया व्हिडिओकडे। हे आलो आहे आपण, हे उत्तम दादाचं नाही, उत्तम बाबाचं शेत आहे। हे शेत कोणाचं आहे? हे काशीनाथ दादाचं शेत आहे। तर चला, आपण इथूनच लिंबकाडी घेतली होती दात घासायसाठी, दातूंसाठी। तेव्हा समोरचं झाड आहे, हेच ते झाड, त्यातून आपण दरवेळेस त्याची डांग तोडतो, एक छोटीशी फांदी, आणि त्यानं दातून करतो। हे बा टिटवी, टिटू टिटू टिटू, हे बा टिटवी पहा, टिटू, हे बा ही टिटवी आहे। ती आता कमी आरडते, उडाली। तर चला, तर हे पहा, इथं डांग आपण कट केली आहे, हिनं दातून केलं आपण। हे पहा, निंबोळ्या किती आल्या, बऱ्याचशा लिंबोळ्या पडलेल्या आहे खाली। तर हा हे निंबोळ्या आता कोणी येचत नाही, पण त्याचा अर्क मस्त बनतो, निंबोळ्यांचं चूरण। आणि हे पहा, इथं एक झाड कट केलं आहे, कशाचं आहे पहा, तर हे बाबळीचं झाड आहे। तर बाबळीचं झाड असताना, तर आज आपल्याला समोर जायचं आहे, म्हणजे आपला अजून एम 4 मिनटं झालेले आहे व्लॉग बनवता आपला, आणि आपल्याला लवकरात लवकर विहिरीपर्यंत जायचं आहे। आणि हा किती मिनटाचा व्लॉग बनवू शकतो हे पाहायचं आहे आपल्याला। तर आज आलेलो आहो आपल्या मोठे बाबाच्या शेतात आपण। तर चला, हे पहा, त्यांच्या शेतात ज्वारी उगलेली आहे साईडला।
म्हणजे हे पा त्यांच्या शेतात ज्वारी पडली होती वाहतूक करताना ज्वारीची। हे पा ही हिरवीगार ज्वारी। तर चला, एक काठी त्यांच्या शेतात। हे पा कशाची काठी बरं, जिजोबा मीन्स बोर। ही बोरीची काठी आहे। हे पा उडून आली असेल। तर हे आहे त्यांच्या शेतातला आंबा। तर चला, तिथं आपलं एक काम आहे। त्या आंब्याखाली एक काय आहे, पाणी प्यायला आणलं होतं, जार आणलेला होता आपण। तर पाहूया जार आहे का नाही तिथं। हा जुना काळातला आंबा आहे। इथं पण एक आंबा होता। असे 2-3 आंबे होते। इथं 2 होते आणि इथं एक होता। एक जगला त्यातला, बाकी पाण्याअभावी गेले। बरेचसे आंबे खाल्ले आम्ही। तर हे आहे जार। तर चला आता मेन मिशनकडे। हा दगड कसा निघला आहे मधोमधी, आणि बरेचसे दगड पण काढायचे राहिले त्यांचे। हे पा, तर चला आता आपल्याला प्लांटेशन करणं आहे मँगो सीडचं। ह्या दुऱ्यानं बस त्या दुऱ्यानं लावून देऊ। आणि हे पा, ह्या वावरात जास्त तण वगैरे काही दिसत नाही, आहे पण तण। तर आपण आज फेरफटका मारण्यासाठी आलो होतो। हे पा, काल उकरलं होतं आपण। हे पा, तर हे हितभर आहे। तर ओल चांगली आहे सध्या स्थितीला। आणि आज आपण जाणार आहोत, चेक करणार आहोत विहिरीमध्ये किती लेवल वाढली पाण्याची। तर हे पा, हरणी कशाचे पाय आहे, कोणता प्राणी असेल हा, तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मलाच माहीत नाही। तर चला आपल्याला मळेच मळे दिसतात सगळीकडे। हे पा, इकडे एक कारल्याचा मळा आहे, 1x 2x 4x। आणि इकडं एक कशाचा आहे, इकडं दोडक्याचा आहे। त्याच्या पलीकडून एक कारल्याचा मळा आहे। मळेच मळे आहे सभोवताली। तर चला आता सकाळ सकाळचा हा व्हिडिओ आपण काढत आहे आपल्या शेतातून। आज आपण ओपन वेलच्या शेतात आलेलो आहोत। 360 रोटेट केल्यानंतर आपल्याला कळेल। तर चला आता विहिरीचं पाणी बघायचं आहे आपल्याला। तर जास्त टाईम न लावता आपला व्हिडिओ आपण आता संपूया विहिरीचं पाणी पाहिल्यानंतर। तर चला, सगळ्यात पहिलं काय करायचं आहे, आपल्याला जार ठेवणं आहे। तर जार ठेवायसाठी आपण पेटी उघडूया। तर पेटी उघडल्यानंतर आपल्याला जार ठेवून पाणी बघायचं आहे ह्या विहिरीचं। तर चला, तर आता वरी चढूया इथून शॉर्टकट। आणि आता आपण हे ठेवूया इथे। हे पा, ठेवलं। तर चाबी नाही सापडून राहिली। चाबी कुठे गेली? हां, तर चाबी सापडली। पण चाबी कसं, आपलं जे माईक आहे, माईक ज्या खिशात ठेवला होता त्याच खिशात आहे, पडली चाबी खाली। हे पा, तर चाबी उचलून इथूनच खोलून पाहू। हे पा, ही खुलत आहे का नाही? खुल्लं आहे, खुल्ली पेटी खुल्ली। चला, तर ती टाकून देऊया। 1 2 3। तर हे पा, हे टाकले आपण ह्याच्यात आणि पेटी लावून घेऊया। पेटी लावली आणि चाबी खिशात टाकूया। पेटी लागली आपली। आता आपण पाहूया आपल्या शेतात, आपल्या विहिरीत किती पाणी असेल। तर चला उतरूया हळूहळू। हा 10 मिनिटाचा व्हिडिओ आहे असं मला वाटते। तर आज पाहूया आपल्या शेतात किती पाणी आहे आपल्या विहिरीमध्ये। त्यापूर्वीच तर हे पहा, आपल्या शेतात इतके पाणी आहे विहिरीमध्ये, म्हणजे किती वाढली आपल्याला पाईपाहून समजेल। तर मला वाटतं आहे, हे पहा, पाईप याच्यापेक्षा थोडा खाली होता परवा दिवशी। तर 1 फूट पाणी वाढलं आहे याच्यामध्ये। आणि विहीर आहे या साईडला। हे पहा कसं दिसते, 1x 2x आणि 4x। तर आजचा व्हिडिओ आज आपण रात्री टाकूया, कारण आपल्याकडे सकाळी बॅलन्स नसतं आहे। आपलं VI अनलिमिटेड रात्री चालतं आहे। तर पहा या साईडला, डायमेन्शन। आणि तुम्हाला ही विहीर पाणी
सध्या आपल्या विहिरीमध्ये पाणी 27-28 फूट आहे. कडक उन्हाळा लागला होता तेव्हापासून. आणि सध्या आता आपण तुम्हाला आपलं नाव दाखवणार आहे. हे पर DP कोणार्क कंपनीचा ट्रान्सफॉर्मर आहे हा. आणि आपलं नाव कुठे आहे, तर नाव कुठे आहे बाबा आपलं नाव चुबलं काय. तर हे पहा मी इथं कोरलेलं आहे. इथं किती तारीख ही 5 असं काहीतरी इथं आपल्या नावावर पूर्णतः माती आलेली आहे. हे पहा. तर आपण कधी दुसऱ्या वेळेस दाखवूया नाव. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. बाय बाय मित्रांनो. बाय बाय बाय. सी यू सून. नेक्स्ट व्हिडिओ विल बी बॅक. स्टे ट्यून फॉर मोर व्हिडिओ. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय मित्रांनो. बाय बाय. व्हॉट्सअप बॅक. तर चला, तर आता व्हिडिओ संपूया आपण. हे बघ ब्रोकन वॉल कसं काय झालं का कसं काय तुटली विहीर आपली ब्रोकन वॉल साईड.